कसे आहात सगळे? मजेत ना? तर आम्ही पण मजेत. तर उद्या माझा बर्थडे आहे आणि पारस माझ्यासाठी गिफ्ट घेत आहे. तर ते आता मला घेऊन चालले, कारण माझी चॉईस बऱ्याच वेळा रिटर्न असं कधी घडलं नाहीये. म्हणजे ते रिस्क नाही घेत, उगीच काही बोलणे वगैरे बसतील. तसं मी त्यांना बोलला नाही, पण ते नाही घेत रिस्क. कसं बोलत नाही पण असं. तर आता आम्ही चाललोय. आता वाजले 7:45 रात्रीचे आणि ते मला वॉच घेऊन देतात. मी त्यांना नाही म्हटली, पण ते ऐकत नव्हते. म्हटलं जाऊ दे, चला इच्छा आहे ना तर घेऊन टाका. आणि श्रद्धाच्या बर्थडेला एक सरप्राईज येणार आहे आज. हो, ओके. हा, तर माझ्या बर्थडेला ब्रह्मकमळ येते आणि इकडे टाइम लॅप्स लावलंय, मी तुम्हाला दाखवते. तर हे ब्रह्मकमळ येईल आज रात्री 12च्या आसपास. आणि इथे आम्ही 2 मोबाईलमध्ये टाइम लॅप्स लावले. एक साइड व्ह्यू आहे आणि एक समोरून आहे. इतकं फास्ट येते ना हे. संध्याकाळी पूर्ण क्लोज होतं 1 तासापूर्वी ना, तासाभरापूर्वी क्लोज होतं आणि आता अगदी असं उमलतं येते. तर आजच येऊन जाईल आणि लवकर येईल, मला असं वाटतं तासाभरातच येईल. ऐसा मेरे को लग रहा है मतलब 100% श्योर हूँ मैं. आणि पहिल्यांदाच आमच्याकडे ब्रह्मकमळाचं फुल येणार आहे. सो वी 3 आर व्हेरी एक्साइटेड. हो ना इरा? इरा खूप एक्साइटेड आहे. इराने सगळ्यांना सांगितलं, इव्हन स्कूलमध्ये तिच्या स्कूल टीचरना, बसवाल्या काकांना, मावशींना, सगळ्यांना सांगितलं आमच्याकडे. हा, एक छुट्टूस आलं होतं, त्याला न्यूट्रिशन मिळत नव्हतं म्हणून ते तिथूनच कट झालं. जेवण. ती माझ्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवणार आहे. केली का तू सुरुवात? नाही बनवणार आहे का? बरं ठीक आहे. तू असं शहाणा गुणी बाळ राहा. हेच काय क्लासमध्ये काय बोलली सांग मी ऐकलंच नाही. ओके, असं आहे का ते? हो, आज स्पेशल ट्रीटमेंट आहे इराकडनं पण आणि दादाकडनं. थँक्यू बेबी. अरे बसू मी. काय कॉस्ट आहे? इराला आवड. इरा पेमेंट करणार का मग? तिला काय सगळे वापरे बापरे सगळे आलेत. अच्छा, आला का आयफोन? खरं सांगा. ते उद्या एक्सचेंज करायला लावेल मला. ते देतो. श्रद्धा म्हणायला नाही आवडलं का? नाही आवडलं. नाही, जाऊ दे, छान आहे. परवडणार. ते इराने काढलं होतं, ते सरच काढलं होतं. आता वाजले रात्रीचे 11:30. आम्ही मोनालीकडे गेलो होतो, तिकडे जेवण वगैरे करत लेट झालं आणि आता घरी आलो तर बघतो तर काय ब्रह्मकमळ उमललंय, छान मस्त झालंय. तर आता मी पूजा करतो. इरा पण झोपली आहे, तिला झोपवतो हवं तर, आणि मस्त पूजा करते, तेही दाखवते. आता वाजले रात्रीचे 12. ब्रह्मकमळ पूर्णपणे उमललंय. श्रद्धा पूजेची तयारी करते आणि नेचर गिफ्ट दिले श्रद्धा. हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. खरंच गिफ्ट आहे माझ्यासाठी आणि माझ्या बर्थडेची सुरुवात खूप चांगली होते. ह्यावेळेला पूजेने सुरुवात करते रात्री 12 वाजता. तर खरंच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. फूड पण खूप छान दिसतंय. तुम्ही स्लो मोशन बघितलं असेलच उमलताना. तर मी फर्स्ट टाइम बघतो ऍक्च्युली. त्याचा स्मेल पण खूप छान असा दरवळतो घरामध्ये.
मॉर्निंग. बापरे, आज एकदम फ्रेश उठला बेटू. मम्माचा बर्थडे म्हणून का? मम्माचा बर्थडे. धन्यवाद बाबा. हीराबेन इधर आहे. हीराबेन इराडे काय आणलं? काय आणलं? हो आण इकडं. काय बेटा ते? साडी तू आणली? थँक्यू इरा, थँक्यू सो मच. आणि डॅडाकडनं दाखव का? डॅडाने मला एवढे सारे गिफ्ट घेतले. वाव, थँक्यू डॅडा. काल तुम्ही बघितलंच, आम्ही टायटनच्या शोरूम मध्ये गेलो आणि तिथेही वॉच घेतली आम्ही. वॉच रोज गोल्ड मध्ये आणि ब्रेसलेट आहे. थँक्यू, खूप आवडली मला. थँक्यू सो मच. हो, खूप आवडली. आणि हा एक वन पीस आहे. हे ऑनलाईन मागवलेत, तर याची लिंक मी देणार आहे. ॲक्च्युली मला हॉल करायचं. तुमच्यातले बरेच जण विचारतात की ताई तुझ्या वन पीसचा वगैरे हॉल कर, तर नक्कीच करणार आहे. तर मला वेळ मिळाला ना, नक्की करणार आहे लवकर. हां, लवकरच. आणि हे पण हे मी ओपन नाही करत, मी फक्त दाखवते तुम्हाला. हा पण खूप प्रिटी आहे. आणि ह्यावेळेस पारसने त्यांच्या चॉईसने मागवले, हा आणि हा वाला. थँक्यू सो मच पारस, थँक्यू. खरंच मी खूप लकी आहे. पारसने माझा बड्डे खूप स्पेशल केला. आणि काल बड्डेची सुरुवातच इतकी छान झाली की 12 वाजेनंतर दरवर्षी केक कटिंग वगैरे असते, पण ह्या वर्षी मस्त देवाच्या पूजेने सुरुवात झाली. आणि आपला केक बाकी कालचा, इरा झोपली होती म्हणून केक कटिंग बाकी होतं. पण ठीक आहे, इतकं मला पॅम्परिंग फील होतंय की मला इव्हन नेचरकडनं पण गिफ्ट मिळालं. खरंच मस्त वाटतंय. ब्रह्मकमळ. हा, पहिल्यांदाच पारसने आणि मी ब्रह्मकमळ बघितलं आणि जवळून अनुभवलं, तर खरंच मस्त वाटतंय. आणि माझ्या एका फ्रेंडनी मला ते जाताना गिफ्ट केलं होतं. ॲक्च्युली शेजारी राहायची, ती मुंबईला शिफ्ट झाली. तिने मला प्लॅन दिलं. गेल्या वर्षी ते अगदी छोटंसं होतं आणि ह्या वर्षी एक्सपेक्ट नव्हतं केलं की फुलं येतील, पण फुलं आली मस्त. थँक्यू श्वेता, जर तू हा व्हिडिओ बघत असशील, तुझ्यामुळे इतकं छान मला गिफ्ट मिळालं. आणि बस काही नाही, अशीच बड्डेची सुरुवात. आता सकाळी आमचं छान पूजा वगैरे आटपून चहा झालाय सकाळचा, सगळं आवरून झालंय. आता फक्त आता इराच्या स्कूलमध्ये जायचं PTMला. त्यानंतर घरातलं थोडं आवरावर करून पारस येतीलच सायंकाळी सेंटरवरनं. आणि मग आम्ही जाऊया कुठेतरी बाहेर. पारसचं काहीतरी असेल सरप्राईज प्लॅन. अच्छा, आता करावं लागेल. आता धुळ्याच्या मम्मी पप्पांचाही फोन आला. ते म्हणले मस्त कुठेतरी रिसॉर्टला जा, असं 2 दिवस प्लॅन कर असं म्हणत. अच्छा, असं सांगत होते का? हा, खरंच म्हटलं करावं लागेल म्हणतो. हा प्लॅन मी सांगितलं होता, पण माझं कोणी ऐकत नव्हतं. चला आता इराच्या पॅरेंट टीचर मीटिंगला चालले. इरा रेडी ना? मम्मा छान दिसते न्यू ड्रेस मध्ये. मॅचिंग होऊन जाईल रेड. हो, तिचे पेपर्स चेक करण्यासाठी दिले. इरा छान लिहिलं पेपर. इट्स व्हेरी गुड. टीचर कंप्लेंट करत होते की कौतुक करत होतो इराचं. टीचर छान म्हटले बाबा. छान म्हटले. छान स्टडी करते. फक्त बाकीच्यांना करू नाही दे, स्वतः करून घेते दुसरा करू देते. तर ती गप्पा मारायला लागते. खूपच गप्पा मारते. व्हेरी टॉकेटिव्ह शी इज. चांगलं. तर आता जा घरी, मस्त पार्टी करा. पार्टी. थँक्यू बेबी. कुठे गिफ्ट? कुठे? वेअर इज माय गिफ्ट? नाही, पार्टीला जाण्यापूर्वी मला गिफ्ट हवंय. वेअर इज माय गिफ्ट? आज किंवा मामा गाडीत ठेवलं सांग. हा, काय आणलंय तू माझ्यासाठी? हॉट व्हील सोडून. सरप्राईज आहे म्हणा तुला. ओके, तुम्हाला नाही, तुला. मामा आज तू माझी एकदम खातिरदारी होती. मज्जा आहे खरंच. असं आहे ना, वर्षभर राहू देत जा पोरींनो प्रेम. सरप्राईज प्लॅन ऍक्च्युली खरंच सरप्राईज प्लॅन आहे. त्या म्हटलं की तू ये, फक्त सोबत तुझी पर्स घेऊन ये.
बर्थडे टू मी. थँक्यू. बापरे. हॅपी रक्षाबंधन. आज श्रद्धा को सरदार इसलिए श्रद्धा है. श्रद्धा. थँक्यू. Happy birthday to you. Happy birthday, dear Shraddha. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. मैत्रिणींनो खूप छान पार्टी दिली. थँक्यू सो मच. आभारी आहे मी तुमची. तसं नाही म्हणायचं, तुमचे आभार न मानता मी तुमच्या ऋणातच राहू इच्छिते. ऋणात नाही राहायचंय तुमच्या. मी आभारच व्यक्त करून देते. तुमचे ऋण खूप महागात पडतील मला, त्यामुळे आभार व्यक्त केलेलेच मला बेटर राहील. थँक्यू सो मच. अशा मैत्रिणी सगळ्यांनाच मिळो. थँक्यू गर्ल्स. थँक्यू सो मच. थँक्यू. बाय का. हा. असं नाही आहे त्या. बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. खरंच अविस्मरणीय असा माझा वाढदिवस तुम्ही मुलींनी साजरा केला, याबद्दल मी तुमच्या ऋणात नाही राहणार, तर मी आभार व्यक्त करते. धन्यवाद मुलींनो. 3 इडियट वाला होऊ दे ना, असं नको तोफा कबूल करो असं. थँक्यू. 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 बाय. इट वॉज नाईस पार्टी. थँक्यू सो मच. बाय बाय बाय. हॅलो माऊ. वाव, माझ्यासाठी. माय गॉड. हॅपी बर्थडे मॉम. कोणी लिहिलंय हे? कोणी ड्रॉ केलं? कसं? अच्छा, असं वर होतं का ते हार्ट? ओके, नाईस. ओ सो स्वीट ऑफ यू बेबी. थँक्यू सो मच. बेस्ट गिफ्ट आहे माझ्यासाठी. थँक्यू. रील्स आणि व्हिडिओज बघितले मी की गरम पाण्यात पाय टाकले, खूप गरम पाण्यात, तर त्याचं डायलेशन होऊन मायग्रेन कमी होतो असं म्हटलंय. चटकी लागतं त्याचं काय? तो पण नुसका ट्राय करून बघते, जर झालं ते चांगलीच गोष्ट आहे. नाही काय गरम पाणी हे चाललं नाही तर टाकलं की तसं गरम. पुढं चल. 1 2 अरे 3. गरम आहे चटकी बसते. तेच गरम पाण्याचं म्हटलं ठेवते तू. थंड पाणी मिक्स करू का? नाही जायचं राहते बेटा डिनरला. नाही, बर्थडेला जायचं असतं ना बेटा. हा कंपल्शन थोडी आहे. तुझा बर्थडे ना मम्मा. अरे डॅडा, सकाळचा स्वयंपाक पडलाय. खरंच पडलाय माहिती, भरपूर स्वयंपाक. आपण घरी छान आपण माहोल तयार करू ना हॉटेल सारखा मस्त. थँक्यू. हा पारसने मला बर्थडे गिफ्ट केलेलं. आणि हातात काय न्यू वॉच आहे का? हो, एव्हरीथिंग इज न्यू एक्सेप्ट मी. चला आता केक कट करायचं. चला केक कटिंग करू. इरा पण मॅचिंग मम्मा पण मॅचिंग. चला, ऑप्शन कोण करणार? माझं इरा. मी झोपून जाऊ का अशी? थर रसला पाहिजे. थर. आता असे फुलांच्या पाकळ्या कर आणि असं टाक. काय म्हणायचं? कापसासारखी म्हातारी हो.
महिषासुरमर्दिनी दैत्यासुरमर्दिनी सुररीश्वर दे तारक संजीवनी जय देव प्रसन्न Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear सदा हॅपी बर्थडे टू यू. बर्थडे कोणाचा? किती वर्ष झाली आता? 18 झाले पूर्ण? नाही 18 नाही ऍक्च्युली आता 17 पूर्ण झालं 18वं लागलं. वाटत नाही चेहऱ्याकडे बघून तुझ्या. हो ना म्हणजे एजेड वाटते असं. नाही 15-16 वाटतंच. अच्छा इरा मोठ्या बहिणीचा बर्थडे होता ना, कसं वाटतं तुला? मग हा मला एके दिवशी गार्डन मध्ये कॉम्प्लिमेंट मिळाली होती की इराची मोठी सिस्टर ये म्हणजे जरा जास्त होते मोठी बहीण. मी सिस्टर नाहीये, मी मम्मा आहे. अच्छा ओके मग मी त्यांना सांगितलं मी सिस्टर नाहीये, मी तिची मम्मा आहे. ओ बडी बच्ची खेल रही ना उसके साथ छोटी बच्चे के साथ बडी बच्ची खेळ असं म्हटले होते ते. तर मग ते बोलले त्यातली एक जण की ओ बडी बच्ची नाही, ओ छोटी बच्ची की मम्मी आहे. संतूर ऍड करायची त्याची. आता आवरतो आणि झोपतो, खूप दमलोय. रात्री पण पूजा वगैरे झाली. बरं खेळणार आहे, इराला गेम खेळायचा आहे जेवण झालं की, आणि मग त्यानंतर गेम खेळू झोपी जाऊ कारण खूप दमलो. रात्री पण 1 वाजेपर्यंत पूजा होती आपली आणि त्यानंतर मला ऍक्च्युली आज व्हिडिओ पोस्ट करायचा होता सॅटर्डे, पण तो व्हिडिओ पण पोस्ट नाही झाला. तर असंच आमच्या काहीतरी अडचणी येतात आणि ते काम ढकलत जातं. हो च्या व्हिडिओला तुम्ही छान छान बर्थडे विशेस केले त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. हो आणि आज खरंच माझा बर्थडे खूप छान झाला. सुरुवातच अशी छान झाली आहे. ब्रह्मकमळ म्हणजे नेचरकडनं गिफ्ट मिळालं. परत मग इराच्या स्कूलमध्ये गेलो, सगळे टीचर पण छान छान म्हटले इराचं हो कौतुक केलं. इराचं कौतुक केलं त्यामुळे अजून त्यात भर पडली आनंदात. त्यानंतर माझ्या मैत्रिणींनी खूप छान सेलिब्रेट केलं आणि आज सगळ्यांचे दिवसभरात खूप जणांचे फोन आले, माझ्या नातेवाईकांचे, माझे फ्रेंड्स सगळ्यांचेच फोन आले आणि सगळ्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. तुमच्या पण मला मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट आल्या, शुभेच्छा दिल्या आणि ह्या व्हिडिओच्या खाली पण येणार आहे. तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद, आभारी आहे. खरंच असंच प्रेम असू देत आणि आपले चॅनलला खूप ग्रो होऊ देत आणि लवकर लवकर सबस्क्राईब करा कारण खूप हळूहळू चाललंय, वाढत आहेत आपले सबस्क्रायबर्स. तर आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करत राहा, लाईक करत राहा आणि अशीच पसंती देत राहा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. बाय बाय बाय. Happy birthday to you.